आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत रेपो रेटमध्ये कपात आणि एकूणच अर्थकारणाची दिशा काय असणार आहे. आपल्यासोबत प्राध्यापक निलेश गायकवाड आहेत, विशाल गायकवाड आहेत, अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत पुण्याहून. प्राध्यापक विशाल गायकवाड, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकत आहात. मुळामध्ये मला एक सांगा की विकास आता होतो आहे किंवा या प्रकारचं एक चित्र आहे अशा प्रकारे म्हटलं जातं. तुम्ही आत्ता या सगळ्या चित्राकडे किंवा सगळ्या स्थितीकडे कशा प्रकारे बघत आहात? आता रिझर्व्ह बँकेने हे रेपो रेट 25% कट केलेले आहेत. ही एक स्वागतार्ह बाब आहे इंडस्ट्रीच्या दृष्टीने. परंतु जर ओव्हरऑल इकॉनॉमीकडे पाहायचं गेलं तर जी महागाई आहे ती कमी झाल्यामुळं गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे पाऊल उचललेलं आहे. आणि इव्हन तुम्ही जर त्यांचं स्टेटमेंट वाचलं असेल, ज्यावेळेस पॉलिसी डिक्लेअर होती त्यावेळेस गव्हर्नर येऊन स्वतः निवेदन करतात. त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी इन्फ्लेशन, जी महागाई आहे ती कमी होत आहे. जे रिझर्व्ह बँकेचं टार्गेट जे 8% होतं ते आता कमी झालेलं आहे आणि ते जवळपास 6% म्हणजे 5% आलेलं आहे. त्याच्यामुळं गव्हर्नरनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेण्यामागे जसं कमी होणारी महागाई आहे तर ही महागाई कमी कशामुळे होतीये तर एक आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती ज्या घसरत आहेत, त्याच्यानंतर जी मागणी आहे, जी भारतीय बाजारामध्ये जी मागणी आहे ती कमी झालेली आहे. हे एक प्रमुख कारण आहे की ही जी इन्फ्लेशन आहे किंवा महागाई कमी होण्याचं. आणि गव्हर्नमेंटकडूनही यांच्या गव्हर्नरवर तसा थोडासा दबावही होता की हे रेपो रेट हा कट करण्यावर, कमी करण्यावर. आणि ही अचूक वेळ गव्हर्नरनी साधलेली आहे की इन्फ्लेशन ही कमी झालेली आहे आणि एक याची एक संक्रांतीची भेट ही त्यांनी उद्योग जगताला दिलेली आहे. पण हीच परिस्थिती पुढे राहील का हा मोठा प्रश्न आहे. जर समजा उद्या या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर काय होईल हा मोठा एक प्रश्न आहे. जर या किमती वाढल्या तर परत रघुराम राजनना हा रेट वाढवावा लागेल किंवा जर ही इन्फ्लेशन परत वाढत राहिली तर त्याचं काय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं भारत सरकार त्यांचं बजेट सादर करणार आहे. मग या आर्थिक तूट आहे ती आर्थिक तूट आपल्या अर्थमंत्र्यांना काबूमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जर ही आर्थिक तूट जर हाताबाहेर गेली तर परत त्याचा सगळा प्रेशर हा रिझर्व्ह बँकेवर येऊन पडणार आहे. मग साधारणतः त्यांना मग परत ही भाववाढ म्हणजे रेपो रेटमध्ये वाढ करावी लागणार आहे. साधारणतः जसं चित्र आशादायक दिसतंय ते पुढे राहील का याची शाश्वती कोण देईल हा मोठा प्रश्न आहे. निलेशसाठी आता जो अतिशय महत्वाचा मुद्दा प्राध्यापक गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे. प्राध्यापक गायकवाड यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की मुळामध्ये तुमची अर्थव्यवस्था ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जर तिथे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या तर पुन्हा सगळा डोलारा कोसळेल. या सगळ्या स्थितीमध्ये आपल्यासमोर कुठलं आव्हान आहे, काय वाटतं तुम्हाला? इथे मी दोन मुद्दे मुख्यत्वे करून मांडू इच्छितो. पहिला मुद्दा असा की यावेळेला रेपो रेट कट जो 25 बेसिस पॉईंट्सने झाला तो किती महिन्यानंतर झाला बरं, तर तो 19 महिन्यानंतर रेपो रेट कट झालेला आहे. याचा अर्थ रघुराम राजनांवर दबाव होता, त्या दबावाखाली त्यांनी रेपो रेट कट केला. ह्या विषयाशी मी अजिबात सहमत नाही. ऑन द कॉन्ट्री असं आहे की सातत्याने ते हेच म्हणत राहिले आहेत की जोपर्यंत महागाईचा दर हा सातत्याने कंट्रोलमध्ये राहत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारची व्याजदरातील कपात करणार नाही. आणि आता जेव्हा त्यांनी बघितलं की ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम हे इन्फ्लेशनचे दर जे आहेत, मुद्रास्फीतीचे दर जे आहेत ते कंट्रोलमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी 25 बेसिस पॉईंट्स म्हणजे असे नाही की एकदम 100 बेसिस पॉईंट्सनी रेपो रेटमध्ये कपात केली, केवळ 25 बेसिस पॉईंट्सनी त्यांनी कपात केली आहे. दुसरा एक मुद्दा असा की दरवेळेला आपण कारखानदार किंवा इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत त्यांना नेहमी धोपाटत असतो की ते लॉबिंग करतात, रघुराम राजनवर प्रेशर आणतात, फायनान्स मिनिस्ट्रीवर प्रेशर आणतात आणि येणं केनं प्रकारेनं आपला नफा कसा वाढेल इकडे लक्ष देतात.
मला असं वाटतं की आता या गोष्टीला वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. जेव्हा पंतप्रधान स्वतः म्हणतात की तुम्ही भारतामध्ये प्रोडक्शन सुरू करा, त्यावेळेला प्रोडक्शन सुरू करा याचा अर्थ आपल्या इथे प्रोड्यूस होणाऱ्या कमोडिटीज ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला कॉम्पिटिटिव्ह प्राइसेसनी विकता आल्या पाहिजेत. त्या कधी विकता येतील? जर व्याजाचे दर कमी झाले तर स्वाभाविकच कॉस्ट ऑफ बॉरोईंग कमी होईल आणि त्या दृष्टीने इथे तयार होणारा माल जो आहे तो आपल्याला कॉम्पिटिटिव्ह रेट्सनी विकता येणं शक्य आहे. आपल्याकडे लेबर तर चीप आहेच, पण व्याजाचे दर पण जर चीप झाले तर ज्याप्रमाणे चायनाचा माल हा जो पूर्ण जगभरामध्ये विकला जातो त्याप्रमाणे भारत सुद्धा विकू शकेल. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? चायनामध्ये जसा लेबर चीप आहे तसा इथेही लेबर चीप आहे. मग व्याजाचे दर कमी केले हे केवळ इंडस्ट्रियलिस्टच्या प्रेशर खाली कमी केले ह्या मताशी मी अजिबात मी सहमत नाही. ऑन द कॉन्ट्री मला तर असं वाटतंय की पुढच्या 12 महिन्यामध्ये म्हणजे 2015 या सालात 25 बेसिस पॉईंट्सनी झालेली कपात जी आहे ही केवळ सुरुवात आहे. ह्याच्या पुढे निश्चित पुढे 50 बेसिस पॉईंट्स ते 75 बेसिस पॉईंट्स हे डिसेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक आपल्या दर 2 महिन्यांनी जे निवेदन करतं त्याच्यामध्ये कपात ही निश्चितपणे करेल असे या दृष्टीने ट्रेंड्स इथे दिसत आहेत. केदार ओक बघितलं आपण काय निलेश साठे काय म्हणतात ते. असं म्हणतात की उद्योजकांच्या दबावामुळे हे झालेलं आहे, असं मानण्याचं अजिबात कारण नाही. काय तुमचं काय म्हणणं? साठे साहेबांशी मी पूर्ण सहमत आहे की मुळात असं आहे की ओव्हरऑल आज रघुराम राजन यांनी पूर्ण बघितलेलं आहे की गेल्या 16 महिन्यात त्यांनी ज्या ज्या गोष्टीवर कंट्रोल मिळवायचा जो प्रयत्न केलेला आहे त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आज गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितलेलं आहे की 4.1 पर्यंत आमचं करंट अकाउंट डेफिसिट राहील, की ज्याच्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की आता इथे दिसतं आहे की तुमची इकॉनॉमी इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. आज वर्ल्ड बँक आहेत किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ओव्हरऑल तुमचा GDP ग्रोथ वाढतोय. तर याला कुठेतरी सुरुवात करायची गरज होती. फक्त ती सरप्राईजली झाली त्यामुळे सगळेजण शॉकिंग मूडमध्ये येतात. पण इट्स अ गुड बिगिनिंग मी असं म्हणेन. अच्छा, यार हे चांगली सुरुवात आहे असं केदार ओकांचं म्हणणं आहे. आपल्याकडे राजेश तांबे आहेत. राजेश तांबे, मगापासून आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळे तुमच्याशी संपर्क वारंवार तुटत होता. ही चर्चा तुम्ही ऐकत आहात. मला एक सांगा की खरोखरच उद्योजकांच्या दबावामुळे हे घडतंय का? काय नक्की तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला एक आपण हे बघायला पाहिजे की बघा, ऑर्गनाइज सेक्टरची लॉबिंग तर असते, याच्यामध्ये काही दुसरं मत नाही. सेकंडली, इन्फ्लेशन कमी आलं तर आता सेकंड ऍस्पेक्ट तुमचा हे असतो की ग्रोथ यायला पाहिजे. इंडस्ट्री म्हणते इंटरेस्ट रेट्स हाय आहे म्हणून आम्ही एक्सपॅन्शन करत नाही कॅपॅसिटीचा, तर तो एक मोठा हर्डल असतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून बघितलं की इन्फ्लेशन कमी आहे, क्रूडची प्राइसेस कमी आली, तर त्याच्याने आपण 0.25 बेसिस पॉईंटनी त्यांनी कमी केलं. माझं असं म्हणणं आहे की की अगर तुम्ही समजा 1% 100 बेसिस पॉईंटनी पण तुम्ही केलं, 150 बेसिस पॉईंटनी पण तुम्ही केलं आणि त्याच्यानंतरही ग्रोथ नाही आली. आय हॅव ऑलवेज बीन सेइंग इंडस्ट्री इज ऑलवेज लुकिंग फॉर रिझन्स. अर्लियर यू आर लुकिंग फॉर रिझन्स लाईक रिफॉर्म्स, देन यू स्टार्टेड रिफॉर्मच्या नंतर देन दे आर लुकिंग फॉर अ रिझन ऑफ इंटरेस्ट रेट्स नंतर इकॉनॉमीमध्ये ग्रोथ नाही आली तर देन दे स्टार्ट लुकिंग फॉर सम अदर रिझन. मग तेव्हा तुम्ही त्यांना म्हटलं की अरे इंटरेस्ट रेट्स खाली आणले, आता तुम्ही एक्सपॅन्शन का नाही करत आहे, तर देन द इंडस्ट्रियलिस्ट विल से सर हाऊ कॅन वी एक्सपॅन्ड व्हेन देयर इज नो डिमांड बिकॉज देयर इज अ हेवी कॅरिंग कॉस्ट. मग त्याच्यामध्ये एव्हरी टाइम यू आर ऑलवेज लुकिंग फॉर रिझन्स. माझं हे म्हणणं आहे की ऑल दिस ह्याच्यामध्ये यू आर जस्ट प्लेइंग विथ लॉ ऑफ सोशल सायन्स. माय डिअर फ्रेंड, यू आर नॉट प्लेइंग विथ लॉ ऑफ फिजिक्स. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. प्राध्यापक विशाल गायकवाड त्यांचं असं म्हणणं आहे की मुळामध्ये प्रत्येक वेळी उद्योजक काहीतरी कारणं सांगत असतो, एक्सक्यूज सांगत असतो. त्यामुळे इकॉनॉमिक्सचं जे काही बेसिक प्रिन्सिपल आहे त्याचाही अवलंब अनेकदा होत नाही आणि हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. आपला औद्योगिक विकास का होत नाही याचं तुम्ही अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात, कसं बघता आहात? मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे, तो असा की ज्यावेळेस ही पॉलिसी डिक्लेअर झाली, रघुराम राजन यांनी डिक्लेअर केली की 25 बेसिस पॉईंट आम्ही रेपो रेट कमी करतोय, तर त्याचं मेन रिझन त्यांनी असं दिलं की महागाई कमी होतीये. आता जर गव्हर्नमेंटची आकडेवारी बघितली, 12 जानेवारी 2015ला भारत सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. तर त्या आकडेवारीनुसार CPI जो आहे तो 5% आहे, पण डिसेंबर 2014 मध्ये हा CPI 5% होता. पण नोव्हेंबर 2014 मध्ये हा CPI 4.78% होता, म्हणजे साधारणतः 4.5% होता. मग त्यावेळेस रघुराम राजन यांनी रेपो रेट का कट केला नाही, म्हणजेच त्यांच्यावर काहीतरी प्रेशर होतं.
आणि त्याच्यानंतर आता क्रूड ऑइलच्या प्राइजेस ह्या साधारणतः $50 खाली आलेल्या आहेत आणि त्यांच्यावर जो हा दबाव होता तोही त्यांना झुगारून द्यायचा होता. त्याच्यामुळं त्यांनी हा अदरवाईज कारण ज्यावेळेस ही पॉलिसी मध्यावधीमध्ये डिक्लेअर केलेली आहे, अजून राजन यांना थोडा वेळ थांबता आला असतं. म्हणजे त्यांनी फेब्रुवारीमध्येही त्यांना ही पॉलिसी डिक्लेअर करता आली असती. 25 बेसिस पॉईंट कमी करून एवढा काही फरक पडणार नाही. कारण की ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी डिक्लेअर करता याचा इफेक्ट व्हायला कमीत कमी 1 ते 2 महिने जावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे इफेक्ट दिसून येणार आहेत. म्हणजे आज मी रेपो रेट कट केलाय आणि उद्या भारताचा जीडीपी हा 5% लगेच 7% जाणार आहे असं काहीही होत नाही. त्याच्यामुळं की म्हणजे थोडासा दबाव होता हे आपल्याला मान्य करावंच लागेल. अगदी प्राध्यापक विशाल गायकवाड, खरं म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. आशुतोष वक्रेंना काहीतरी बोलायचं आहे, त्यांच्याकडे पण मी जाणार आहे, पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.